आज आपण बनवणार आहोत आंबट गोड शिमला मिरची। त्यासाठी सर्वप्रथम एका वाटीत चिंच आणि गूळ पाणी टाकून भिजायला ठेवणार आहोत। एका मिक्सी जारमध्ये खोबऱ्याचा कीस, अद्रक, लसूण, धुतलेली कोथिंबीर आणि थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट करून घेणार आहोत। केलेल्या पेस्टमध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ, आवडीप्रमाणे हळद, लाल तिखट, घरगुती काळं तिखट, चिंच गुळाचं थोडंसं पाणी टाकून हा मसाला बनवून घेणार आहोत। शिमला मिरची स्वच्छ पाण्याने धुवून या पद्धतीने कट करून त्यात केलेला मसाला एक एक शिमला मिरचीमध्ये भरून घेणार आहोत। सर्व मसाला शिमला मिरचीत भरून झाल्यानंतर कढईत तेल टाकून तेल गरम झालं की त्यात जिरे मोहरी तडकली की भरलेली शिमला मिरची तेलात परतून घेणार आहोत। मग राहिलेला मसाला तोही तेलात परतून घेणार आहोत। मग थोडंसं चिंच गुळाचं पाणी, खोबऱ्याचं कीस, ताट झाकून 5 ते 7 मिनिटं कमी गॅसवर मस्त वाफून घेणार आहोत। मग बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून तयार झाली ही आपली आंबट गोड शिमला मिरची।